नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत। मी गणेश आपल्यासोबत। पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना उपशहर संघटिका रुपाली आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली उडसविल फेज 2 चौकात महावितरणाच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जन आक्रोश आंदोलनात बोसरी विधानसभेतील शरद पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेत्यांसह मोशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी सतत जाणाऱ्या लाईट संदर्भात धारेवर धरले। अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेत तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असा विश्वास दिला। परंतु महावितरणासंदर्भात शरद पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे तसेच शिवसेना उपशहर संघटनिका रुपाली आल्हाट काय म्हणतात ते पहा। आज रुपालीताई आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे। परशुराम भाऊ आल्हाट असतील, सुलभाताई असतील, सगळेच शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। MSEBचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो, विशेषतः बोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे। रोज लाईट जाते आणि तासनतास लाईट जाते, त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो। कोविडपासून अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते। इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते। परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटी धारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्याबद्दल। इवन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं, त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे। लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते, लिफ्टमुळं अनेक लोक त्या ठिकाणी अडकतात। मध्यंतरी एक मुलगा 15 मिनटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी आणि MSEB जबाबदार आहे। असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत। आज आम्ही जेव्हा फॉलोअप घेतो, कालची घटना सांगतो। काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो। 10 मिनटात 5 वेळा लाईट गेली, 10 मिनटात। म्हणजे कार्यक्रम सुरू असताना 5 वेळा लाईट जाणं। मी देवकर साहेबांना फोन केला, माने साहेबांना फोन केला की अशी वारंवार लाईट का मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालवली जाते आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये MSEB काम करते। राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि MSEBच्या माध्यमातून ठिकठिकाणी अगदी काही ठिकाणी लोक, मी स्वतः 2 महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे, त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते। तर केबल टाकण्याची गरज आहे। ते काय करतात, केबलला जॉईंट जातात, त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते। केबलसारखं मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही, लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात। नवीन लोक जेव्हा लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात तेव्हा MSEBकडे लाईट मीटर नसतात आणि आज पूर्णपणे MSEB डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते, अशी वस्तुस्थिती। आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं। त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आमची MSEBच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे, परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। आज रुपालीताई आल्हाटांनी या ठिकाणी आंदोलन घेतलं। वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात। कुठल्याही प्रकारचं पद नसताना 2.5 वर्ष झाले, तुम्हाला माहिती आहे महापालिकेत नगरसेवक नाही, त्याच्यामुळे लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही आणि ही जो काय अन्याय होतो आहे या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमातून होतं आहे। आज जर हे आम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी MSEBवर करणार आहोत। नमस्कार, आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं। या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील, धनंजय भाऊ असतील, राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ गव्हाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागते रोज, त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः। त्यांना रोजचा डिझेलचा खर्च 4-5 हजार एवढा येतो। खरं तर एवढा 2-2, 3-3 तास लाईट जाते, कोण सहन करेल? नाही कोण सहन करू शकत। कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी।
पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावा यासाठी आम्ही या ठिकाणी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल सर्व सोसायटीधारक सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी MSCBचे अधिकारीसुद्धा सर्व उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे 2 महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू. जर 2 महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ.